तर उद्या संध्याकाळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती देवेंद्र फडणवीस यांच्या बहीण भावना खरे आणि मंजुषा दीक्षित यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी हितेंद्र शिंगाडे यांनी. बघूया. यात लाडकी बहीण योजना मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेली आहे आणि आता महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा विराजमान होणार आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या लाडक्या बहिणी सध्या आपल्यासोबत आहेत. भावना खरे आणि मंजुषा दीक्षित. फडणवीस, काय सांगाल, सर्वात पहिली प्रतिक्रिया काय की आज पुन्हा एकदा तिसऱ्यांदा देवाभाऊ, तुमचे देवाभाऊ मुख्यमंत्री पदावर विराजमान होत आहेत? अतिशय आनंद आणि एक कुठेतरी विश्वास होता की तोच होईल. जसा त्याला होता मी पुन्हा येईन तसा मलाही होता की तोच होईल. मी पहिल्या दिवसापासून ठामपणे सांगत होती. जसा जसा आकडा वाढला 23ला, तो आकडा वाढल्याबरोबर मी ठामपणे सांगत होती. मला कोणी प्रश्न विचारला होईल का देवेंद्र, हा प्रश्नसुद्धा मला आवडायचा नाही. मी म्हणायची हा प्रश्नच डोक्यात नको यायला, देवेनच होईल. या विश्वासापाठी मागचं काय कारण होतं? त्याला जनतेने दिलेलं यश. इतक्या धडाडीने त्यांनी काम केलं आणि जनतेने किती मोठं यश दिलं. का उगीच नाही दिलं ना. त्याला दिलेलं यश, त्याच्या कामांना दिलेलं यश, योजनांना दिलेलं यश आणि या महायुतीमुळे सगळ्यांना जे यश मिळालं ते एकामुळे याला याच्या पक्षाचं मिळालं, पण त्यांनी दोघांनी पण त्या दोघांनाही यश चांगलं मिळालं आहे. आणि तुमच्या भाषेमध्ये सुपडा साफ झाला म्हणता तसं झालं बाकीच्यांचं. हे तर झालं राजकारणातलं. कौटुंबिक म्हणून देवाभाऊ किंवा कौटुंबिक वातावरणातला देवाभाऊ कसा असतो, एकतर लहानपणाच्या काही आठवणी देखील. खोडकर, एका शब्दात. लहानपणापासून खूप खोड्या करायचा आणि खोडकरच होता. आणि त्यांनी कुठलीही खोडी केलेली असली आणि कोणी विचारलं की हे कोणी केलं आहे, तर त्याचे नुसते ओठ आणि गाल एवढेच बोलायचे की कोणाला नाव घ्यायची गरज नाही पडायची किंवा काय. त्याचे डोळे, त्याचे ओठ, त्याचे गाल, हे त्याची खोडी आपोआप समोर यायची. तुम्ही काय सांगाल मंजुषाताई की लहानपणापासून तुम्ही बघताय, कुठल्या क्वालिटीज वाटतात देवेंजीमध्ये, इतरांपेक्षा वेगळ्या केलेल्या आहेत किंवा इतरांपेक्षा वेगळ्या आहेत आणि या पदापर्यंत ते पोहोचलेत? आणखी भरपूर राजकारण बघ. एक तर संयमी स्वभाव त्याचा लहानपणापासूनच होता. जिद्द, जी एखादी गोष्ट हवी असेल ती हवीच असायची. आणि संयमी आणि हसरा, म्हणजे टेक इट इझी पॉलिसी लहानपणापासूनच होती. डोंट टेक लोड मत लो असं म्हणायचा तो. होऊन जाईल, लोड नाही घ्यायचं. कधी रागावताना पण बघितलेलं आहे का? कारण असं बाहेर तर असं सार्वजनिक जीवनात कधी नाही बघितलेलं आहे, पण कुटुंबात नाही, रागावला कधीच नाही तो. म्हणजे गमतीचा भाग आहे. लग्न झाल्यावर अमृता म्हणाली मी आता याला ना थोडं चिडवते, तर तिने प्रयत्न केला 1-2दा, पण काही फरक नाही पडला त्याच्यावर. तो हसून देत होता. म्हणजे संयमीपणा मोठा आहे. हां, खूप खूप जास्ती आहे. आणि तो त्याच्या बाबांकडनं आलाय. काका पण असेच होते, संयमी, कधीच चिडले नाही ते पण. एवढ्या मोठ्या आजाराला फाईट केलं त्यांनी, कॅन्सरला, पण तरीही चिडचिड नाही, काही नाही. म्हणजे जे आला आहे ना त्याला फेस करायचं, पळायचं नाही, फेस करायचं आणि उभं राहायचं. शेवटचा प्रश्न आहे की जवळपास 2 कोटीहून अधिक लाडक्या बहिणींना राज्यातील न्याय दिलेला आहे. तुम्ही लाडक्या बहिणी म्हणून काय अपेक्षा आहेत तुमच्या? आमच्या तर अपेक्षा आहे की जे आता त्यांनी कामं सुरू केलेले आहेत, योजना सुरू केलेल्या आहेत, त्या पूर्णत्वास जाव्या. तर कुठलाही त्याच्यामध्ये खोडा पडू नये. आणि असंच महाराष्ट्रासाठी त्यांनी काम करून महाराष्ट्राला नंबर 1चं राज्य बनवावं, जे तो बनवू शकतो. त्याच्यात क्वालिटी आहेत. धन्यवाद. कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर.